माणसं भेटले शेवटी आपल्याला। पीस बघा कसे बारीक बारीक केले ते। या मार्केटमध्ये सगळे गाबोळीवालेच नाही बघा। तुम्हाला इकडे ना जसे ताजे मासे कलर सेम आहे आणि इकडे बघा ह्या मार्केटमध्ये मोठे मोठे आपल्याला फिरायला जागा पण मिळणार नाही एवढी गर्दी आहे। हे सगळे आपले मराठी माणसं गाववाले। या मार्केटला 12 महिने तुम्हाला मासे मिळतील। इकडे सगळ्या प्रकारचे मासे आहेत। 22-25 किलोची गोळ आहे आणि इकडे बघा इकडे आल्यावर तुम्हाला मोठे मोठे मासे मिळतील आणि बघा कोळंबी वगैरे साफ करून देते मावशी। हे मला वाटतं हे जरासं लोकल टाईप मार्केट आहे। फुल गर्दी आहे आज इकडे। इकडे सगळ्यात जास्त गर्दी आहे। तिसऱ्या शिवले कुबे काय म्हणतात ते म्हणा। कसं आहे? 4 है 6 आएगा। हे बघा 100 रुपयाचे 6 आहेत। हे बघा 4 दाखवतात त्याचे 6 येतील 100 रुपयाचे। हे सर्व आहेत शिवले। तिसऱ्या शिवले हे बघा 100 रुपयाला 10। 100ला 10। हे बघा 100 रुपये 10। हे कसं आहे? 100 रुपयाला 3, 100 रुपयाला 10, 100 रुपयाला 6। आणि ही साईज बघा का हे कसं आहे? हे बघा हे 80 रुपये किलो। साईज बघा केवढी आहे। हे 80 रुपये किलो। हे बघा इकडे सर्व तिसऱ्या शिवले कुबे काय म्हणतात ते म्हणा हेच दिसतंय सगळं। हे बघा इकडे आणि इकडे चाललंय डिवायडेशन सर्व मालाचं आतमधनं आणलेल्या। हे बघा इकडे पूर्ण सर्व लाईनी दिसतात तुम्हाला हे सगळे। हे मनीष मार्केट आहे आपलं। हे समोर सगळं बघा हे तिसऱ्या शिवलेच घेऊन बसलेले शिंपले आणि इकडे चाललंय सेपरेट करणं मच्छी। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल तिसऱ्यावाले विकणारे किती लाईनीत बसले होते सर्व। 100 रुपयाला 10, 100 रुपयाला 3, 100 रुपयाला 6 आणि सगळे जे आपल्याकडे लोकली मासे विकतात ना ते सगळे मासे घेऊन तिकडे सेपरेट करत होते म्हणजे लॉटमध्ये घेऊन। आणि हे सर्व कुठे आहे हे बघा आपल्या पाठीमागे बघा हे मार्केट दिसतंय का? तर आत्ता आपण आहोत ते क्रॉफर्ड मार्केटचं फिश मार्केटला। म्हणजे क्रॉफर्डचं फिश मार्केट आपल्या सीएचसीचं हा आहे जेजेचा उड्डाण पूल। हा पाठीमागे जेजेचा उड्डाण पूल आहे आणि याच्या बाजूलाच असलेलं हे मार्केट आहे आणि मार्केटच्या बाहेर गर्दी बघा किती आहे। ह्याला आपण क्रॉफर्ड मार्केटचं फिश मार्केट म्हणतो। तसं याचं नाव शिवाजी महाराज मासळी बाजार असं काहीतरी आहे आणि बाहेरच गर्दी बघा किती आहे। बघा बाहेर बघा गर्दी बघा बाहेर सगळं बर्फ पिशव्या बरंच काय काय इकडे या फुल गर्दी आहे आज इकडे। इकडे सगळ्यात जास्त गर्दी आहे बघा हे मार्केट। बघा हे पूर्ण मार्केट आहे आणि इकडे बर्फ घ्यायला गर्दी आहे। आता कसे आहेत काळे मासे? हे बघा 100 रुपये वाटा आहे काळ्या माशांचा चिलापी। हे बघा इकडे 100 रुपये वाटा आहे। 6-7 पीस आहेत काळे मासे। पण आपण जाऊया आतमधल्या मेन मोठ्या मार्केटला आणि आपण फर्स्ट टाइमच आलो या मार्केटला। म्हणजे तसं मी बच्चा आधी भरपूर वेळ आलो पण व्हिडिओ बनवायला पहिलीच वेळ आलो या मार्केटमध्ये। आणि हे मला वाटतं हे जरासं लोकल टाईप मार्केट आहे आणि मेन मोठं मार्केट ना आतमध्ये आहे आतमधल्या साईडला। मोठं आहे कटिंगला आले। अरे कटिंगला आलेत का? बघा सर्व कटिंगला आले। सुरमे बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत। रावस कटिंग आणि हे सर्व 20 रुपये किलो कटिंग आहे। कुठलंही घ्या 20 रुपये किलो कटिंग आहे इकडे। बघा हे सर्व कटिंग सुरू आहे। इकडे प्रॉन्स आहे सुरुवातीला। हे प्रॉन्स कशा दादा? 380। बघा 380 रुपये किलो प्रॉन्स आहेत कोळंबी। इकडे बोंबील बघा। बोंबील कसे आहेत मावशी? सगळे 1200 रुपये। बघा केवढे बोंबील आहेत हे सगळे 1200 रुपयाला बोंबील आहे। आणि मार्केटला किती गर्दी आहे बघा। आणि हे असं रिटेलवाला मार्केट आहे। होलसेल मार्केट आतमध्ये आहे तिकडे पण जाऊया आपण पण हे रिटेलवाला मार्केट आहे।
बघा हे सर्व दिसतं ना, आणि गर्दी बघा किती आहे. नुसता आवाज आवाज आवाज. माझा आवाज किती येतोय माहित नाही. मावशी बांगडे कसे आहे? 100ला 5. हे बघा हे 100 रुपयाला 5 बांगडे आहेत. मावशी आतमधनं क्रेड घेऊन आले आणि इकडे विकते रिटेलमध्ये. हे बघा इकडे बाहेर बांगडे आहेत 300 रुपये किलो. साईज बघा बांगडे 300 रुपये किलो. आणि इकडे बघा इकडे तिसरे आहेत 250 रुपये वाटा आहे. 250 रुपये. आणि कालवा कसे आहेत का? हे बघा 100 रुपयाला एक आहे कालव्यांचा वाटा. आणि बघा कोळंबी वगैरे साफ करून देते मावशी, काय टेन्शन नाही. हे बघा कोळंबी आहे 550 रुपये किलो आणि ही 300 रुपये किलो कोळंबी. आणि पापलेटं कशी किलो आहेत? हे बघा हे पापलेटं 500 रुपये किलो आहे. ओके तारली कसे आहेत ते किती? 800 रुपयाला 10 किलो. हे बघा तारली 800 रुपयाला 10 किलो तारली मासा. आणि इकडे बघा इकडे मुशे आहेत. साईज बघा. आणि ह्या 230 रुपये किलोने. पण हे सगळ्या घ्यायला लागतील ना, सगळ्या घ्या. 230 रुपये किलोने मिळतील तुम्हाला. 230 रुपये किलो. आणि तिकडे जिताडे पण आहे. जिताडे कसे आहेत बघा? 500 रुपये किलो जिताड आहे. हे बघा 5 किलो 10 किलो ना. हे बघा 5 किलो कमीत कमी घ्यायला लागतील 230 रुपयाने. आणि जिताडा जिताडा कसा बोलला दादा? 500 रुपये किलो. हे बघा 500 रुपये किलो. हा पण 5 किलो 450 रुपये किलो होणार. पण 5 किलोचं घ्यायला लागेल की एक पण मिळेल? हा बघा एक पण मिळेल तुम्हाला 450 रुपये किलोने. हे बघा मुशी आहे, कुपा आहे. या बघा कुपा इकडे 230 रुपये किलो. हा बघा कुपा एवढे मोठे मोठे कुपे आहेत 230 रुपये किलो. हे बघा बोंबील 250 रुपये किलो बोंबील. आणि पापलेट कसे झाला आहे ना तिकडे? आणि आपले हे कसे झाले? 250 रुपये किलो. बघा 250 रुपये किलो मुशी आहे. 5 किलो घ्यायला लागेल. बघा 850 रुपये किलो पापलेट. 750 रुपये किलो पापलेट आहे. 750 रुपये किलो 850 रुपये किलो. आणि इकडे बघा इकडे आल्यावर तुम्हाला मोठे मोठे मासे मिळतील प्रॉपर्ट मार्केटच्या फिश मार्केटला. हे बघा हे बघा हे तांब 400 रुपये किलो ना. आणि आता फलई 200 रुपये किलो. हे बघा हे फलई आहे 200 रुपये किलो. तांब आहे तुमचा 400 रुपये किलो. बघा जिताडा आहे केवढा मोठा आहे बघा 500 रुपये किलो. मोठे मोठे आहेत 6-7 किलोचे जिताडे आहेत. हे बघा घोळ आतमधलं बोत काढलेली. ही कशी किलो आहे? ही बघा घोळ 1000 रुपये किलो. आणि केवढी मोठी घोळ आहे बघा. 15 ते 20 किलोची घोळ आहे. 22-25 किलोची घोळ आहे बघा. दादा सांगतात 22-25 किलोची घोळ आहे. आणि 1000 रुपये किलो आहे. केवढी मोठी घोळ आहे बघा. आणि हे सगळे जिताडे आहेत ना. बघा जिताडेच आहेत सगळे. आणि सुरुवातीलाच आहे तिथे मार्केट म्हणजे मेन होलसेल मार्केटला वरती आल्यावर. आणि सगळे मासेच मासे ते बघा मोठे मोठे मासे. बघा इकडे पण मासे आहेत छोटे मोठे आहेत. रावस आहे सुरमई आहे. सुरमई कशी किलो आहे दादा? बघा 900 रुपये किलो सुरमई आहे. आणि 2-1 किलोची सुरमई आहे 900 रुपये किलो आहे. आणि रावस कसा दिला आज? रावस दाडा रावस. हा बघा हा दाडा रावस आहे 800 रुपये किलोने. बघा दाडा रावस. आज तिकडे हेकरू पण आहे आणि लेपे पण आहेत. इकडे सगळ्या प्रकारचे मासे आहेत. हा दाडा रावस. हा लेपा कसा दादा? 150 रुपये किलो. हा बघा लेपा मासा आहे 150 रुपये किलो. आणि हा कुठला मासा आहे? हा खाटकूट. माशाचं नाव पण खटाकुटू खाटकूट आहे. खाटकूट मासा 250 रुपये किलो. खाटकूट मासा बघा कसा असतो खाटकूट मासा. आणि एकरू 400 रुपये किलो आहे. बघा इकडे असे मासे आहेत. हा बघा इथे गोड्या पाण्याचे पण मासे आहेत या मार्केटमध्ये. आता चिलापी दिसत आहे. आणि हा चिराळा मासा आहे बघा. हा 170 रुपये किलो आहे. आणि केवढे मोठे मोठे आहेत बघा हे चिराळे 170 रुपये किलो. आणि बारके पापलेट कसे आहेत? हे बघा हे 500 रुपये किलो. हे बघा एक कलेट पापलेट आहेत खापरी. आणि पाला आहे गाबोळीवाले पाले आहेत का? कसे आहेत ते? हे बघा 850 रुपये किलो आहेत गाबोळीवाले पाले. आणि इकडे करल्या बघा केवढे मोठे मोठे. ते बघा तिकडे रावस दिसतात का? हे बघा हे रावस 700 रुपये किलो. आणि करले कसे आहेत दादा? बघा इथे करली बघा केवढी मोठी आहे
400 रुपये किलो. साईज बघा करलीची केवढी आहे. 3-1 किलोच्या वरची करली असेल. 400 रुपये किलोने आहे करली. आणि रोहू कसा आहे हे बघा, रोहू 160 रुपये किलो. आणि हे होलसेल मार्केट आहे. कमीत कमी किती घ्यायला लागतं? चालतं ना, काय प्रॉब्लेम नाही ना, कारण आम्हाला बाहेर कळलं 5-5 किलो घ्यायला लागतं. नाही काय नाही ना. आणि बघा रावस पण आहे 750 रुपये किलोने. आणि ह्या मार्केटला 12 महिने तुम्हाला मासे मिळतील, काय प्रॉब्लेम नाही. आणि हे सगळे आपले मराठी माणसं गाववाले. सातारा बघा, सातारा कराड आहे पूर्ण, काय टेन्शन नाही. आणि बघा इकडे पलई आहेत 250-250 रुपये किलोने. एवढ्या मोठ्या पलई आहेत बघा. आणि हे काय दादा? सुपारी बघा, भाकस सारखंच दिसतंय पण हे सुपारी आहे. ह्याचा पण कलर बघा, असा वर्ण पाठीमागणं असा. भाकस पण असाच असतो पण चपटा असतो. हा सुपारी मासा आहे. आणि हा 150 रुपये किलो आहे बघा, सुपारी मासा. वेगवेगळे मासे बघायला मिळतात त्या मार्केटमध्ये. आणि हे बघा इकडे बोंबील 280 रुपये किलो बघा, हा किलो 280 रुपये. आणि कोळंबी कशी आज? ही पण 280 का? आणि ही 600 रुपये. ही किती? 600 रुपये. हे बघा ही 600 रुपये. ही 280 रुपये किलो. आणि 280 रुपये किलो बोंबील आहे. आणि हे बघा राणी मासा 250 रुपये किलोने. राणी मासा बघा. आणि बघा इकडे पण लेपे किती लॉटमध्ये आहेत बघा, ढिगाने आहेत लेपे 250 रुपये किलो. आणि आज गर्दी, माणसाचे चेहरे पण नाही दिसत आहेत. आता मी आतमध्ये घुसलोय म्हणून दिसतंय जोरात तरी, बाकी बघा चेहरे पण नाही, एवढी गर्दी आहे. आणि सकाळचे 7:30 वाजलेत आणि 10:30 वाजता एवढी गर्दी आहे. आणि हे जे मार्केट असताना पहाटे 2-2:30ला चालू होतं, तेव्हा तरी ते उभं राहायला पण जागा नसते, एवढी गर्दी असते. आता जरा थोडीफार जागा आहे. आणि आज शुक्रवार आहे आणि गटारीचे 2 दिवस आहेत, त्यामुळे बरीच गर्दी आहे. आज तुफान गर्दी आहे तिकडे. आपण असं फिरायला जागा पण मिळणार नाही, एवढी गर्दी आहे. आणि बघा इकडे काळी वाम आहे 600 रुपये किलो. ही बघा वाम 600 रुपये किलोने वाम काळीवाली. हे बघा ही मोदका आहेत 150 रुपये किलो. किलोवर मिळतील बघा 150 रुपये किलो. आणि इकडे बघा लॉटमध्ये पापलेट आहेत त्यांच्याकडे. पापलेट आहेत. कसेच पापलेट किलो दादा? हे बघा 850 रुपये किलो ही पापलेट आहे. दोन्ही सेम आहेत ना? हे बघा ही 700 रुपये किलो. थोडे साईज फरक आहे. हा 850 रुपये किलो. आणि हलवे कसे आहेत? हे बघा हलवा, हे बघा 550 रुपये किलो हलवा. आणि बाजूचे हलवे 450 रुपये किलो. आता आतमध्ये जायला जागा नाही. इकडे वामची कलेजी पण आहे. कशी ती कलेजी देतात? सगळी 200 रुपयाला. बघा एवढी सगळी कलेजी वामची 200 रुपयाला. आणि मोठ्या साईजची पापलेट कशी किलो आहेत? बघा ही 1200 रुपये किलो पापलेट आहे. मोठ्या साईजची आहे बघा. हे पापलेट 1200 रुपये किलो आहे. आणि बघा ही बारकी पापलेट कशी किलो आहेत दादा? 350. बघा हे 350 रुपये किलो. पापलेटाची साईज बघा 350 रुपये किलो. आणि इकडे बघा ह्या मार्केटमध्ये मोठे लॉबस्टर कसे आहेत ते किलो? हे बघा 1700 रुपये किलो लॉबस्टर. हे बघा लॉबस्टर, हे लॉबस्टर बघा 1700 रुपये किलो. आणि बोंबील 300 रुपये किलो आहेत बघा. आणि इकडे मोठे पाकड दिसते तिकडे. तुमचीच आहे का दादा? आणि आपण कुठले इकडचेच का? सातारा कराड? गुजरातवाले बघा. हे गुजरातवाले आहेत. हे सगळे गुजरातची मच्छी आहे की इकडची आहे? हे सगळे गुजरातची मच्छी आहे. हे बघा इकडे गुजरातची मच्छी आहे. रावस कसे आहे? हे बघा रावस 700 रुपये किलो. हे बघा छोट्या सुरमई आहेत 600 रुपये किलो. आणि हे ताज्या सुरमई आहेत, त्या बर्फातल्या नाही आहेत, त्या ताज्या सुरमई आहेत. पाकड कशी आहेत दादा? हे बघा ही पाकड आहे किलोवर आहे 250 रुपये किलो. केवढ्या पाकड आहेत बघा, मोठमोठ्या दिसत आहेत का? एवढ्या मोठमोठ्या पाकड आहेत. आणि 250 रुपये किलो आहेत. आणि फलया तर भरपूर आहे तिकडे. आणि शिंगाडा कसा आहे? हे बघा हे मोठे शिंगाडे 350 रुपये किलो. आणि सगळी गुजरातची मच्छी आहे बरं का. ही बघा गुजरातची मच्छी आपल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये येते. आणि हेकरू कसं आहे दादा? हे बघा हेकरू केवढा मोठा आहे 500 रुपये किलो हेकरू. हां 500 रुपये किलो हेकरू. हे बघा हे सगळे मोठे मासे. आणि इकडे बघा या पिवळ्या वाम. हे बघा कसे किलो आहे दादा पिवळी वाम? 400 रुपये किलो. हे बघा 400 रुपये किलो पिवळी वाम. बाकी फलया भरपूर आल्यात ना. फलई मासा 250 रुपये किलो फलई मासा आहे. आणि हे आपले हलवे
हे बघा 700 रुपये किलो हलवा. हे बघा रावस पण भरपूर आहे, 700 रुपये किलो. आणि ताम कशी आहे? 800 रुपये. हे बघा ताम दिसते ती 800 रुपये किलो आहे. बघा मोठे मोठे मासे आहेत. कसा आहे कुपा? बघा इथे कुपा आहे 180 रुपये किलो कुपा. हा बघा इकडे करकरा. हा बघा करकरा मासा पण आहे या मार्केटमध्ये. हा बघा करकरा आहे आपला 450 रुपये किलो करकरा. आणि बाकस आहे आपला 350 रुपये किलो. हा बघा हा बाकस आहे, पातळ असतो बाकस. आणि मगाशी आपण बघितलं तो सुपारी मासा, कलर सेम आहे. आणि बघा हा वेकरू मासा. आणि हा कसा किलो आहे? 300 बघा 300 350 रुपये. आणि हे सगळे समुद्रातले मासे आहेत, गोड्या पाण्याचे नाही आहे, सगळे समुद्री मासे. आणि ते बघा तिकडे सुपारी मासा पण आहे, तो बघा दिसतोय का? हा बघा हा सुपारी मासा आहे, तो बघा. आणि याच्यात आणि याच्यात फरक काय तर हे बघा हे चपटे असतात आणि सुपारी मासा आहे ना थोडा पिंगाळ्यासारखा दिसेल सुपारी मासा. इकडे सर्व मासे आहेत, अमाप मासे आहेत. सुरमई कशी किलो आहेत? 800 रुपये. हे बघा 800 रुपये किलो सुरमई ह्या साईजची. अर्धा पावणं किलोचे सुरमई आहेत 800 रुपये किलो. आणि बघा तुम्हाला इकडे ना जसे ताजे मासे तसे बर्फातले मासे पण मिळतील. हे बघा हे सर्व बर्फातले मासे हे दिसतात की तुम्हाला. हलवे आहेत बघा, हे सर्व पॅकिंग केलेले आहेत. बांगडे आहेत. हलवा कसा दादा? 500 रुपये किलो. बघा 500 रुपये किलो हलवे आहेत. आणि सगळे बर्फातले बांगडे कसे आहेत? 100 रुपये किलो. बघा 100 रुपये किलो. पण हे सर्व बर्फातले. पापलेट पण बर्फातले ना. बघा हे बर्फातले पापलेट पण आहेत. म्हणजे तुम्हाला ताज्याबरोबर बर्फातले पण मासे मिळतील. थोडे स्वस्त असतात ताज्यांपेक्षा. हे बघा इथे लॉटमध्ये भरभरून चाललेत मासेच मासे. आणि बघा सुरमई ताजीवाली आहे ना, बर्फातली नाही ना. बघा हे ताजीवाली सुरमई 700 रुपये किलो आहे. इकडे तर लॉटमध्ये फले आहेत खूप आहेत मोठ्या मोठ्या. लेपा कसा आहे दादा? 220 रुपये किलो लेपा. आणि बांगडे 250 रुपये किलो. ताजेवाले का बर्फात? ताजेवाले 250 रुपये किलो बांगडे. आणि बघा हे गाबोळीवाले पाले इथे पण आहेत. हे बघा इकडे गाबोळीवाले 800 रुपये किलो. आणि या मार्केटमध्ये सगळे गाबोळीवालेच पाले दिसत आहेत 800 रुपये किलो. इकडे खापरी पापलेट आहेत. खापरी एवढी मोठ्या साईजची 1100 रुपये किलो. 1100 ना. हे बघा साईज बघा कशी आहे ही. कलेट 1100 रुपये किलो. आणि आपली व्हाईटवाली ही पण 1100 रुपये. यांची साईज थोडीशी छोटी दिसते याच्यापेक्षा, पण ही पण 1100 रुपये. आणि फ्रेशवाले सगळे, ही बर्फातली नाही. बघा इथे मच्छी कट काय जिताडा आहे का? बघा जिताडा कटिंग आहे आणि 30 रुपये किलो आहे इकडे. आणि इकडे हलवा कापते ताई. बघा हे कसे किलो कापते? हे 30 रुपये कापायला 30 रुपये किलो आहे. बघा इकडे कटिंग करायची 30 रुपये किलो आहे. आणि आतमध्ये पूर्ण होलसेल होतं. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हे सर्व रिटेल आहे. बघा इकडे तुम्हाला बघा अशा वाट्यावरती बोंबील वगैरे मिळतील वाट्यावरती. बघा इकडे. आणि गर्दी बघा केवढी आज शुक्रवार. आपण 7 वाजता आतमध्ये गेलो होतो आणि आता ऑलमोस्ट 8 वाजत झाले. 1 तास लागला आपल्याला आतमध्ये. आणि आपली माणसं भेटले शेवटी आपल्याला. सुरुवातीपासून गायब होते सगळे, शेवटी भेटलेत मला इकडे आणि कटिंग करून घेतलेत. आणि आम्ही परत मासे घेतले. बघा इकडे मावशीकडे आमचे पापलेट सुरमई कटिंग होत आहेत. हे आम्ही घेतलेत पापलेट. आम्ही घेतले सुरमई, पापलेट आणि इकडे बोंबील पण आहेत. बोंबील बांगडे नाही घेतले का? काही सुरमई एवढी मोठी सुरमई आहे 1000 रुपयाची. मोठी आहे पण. तर हे जे मार्केट आहे हे पहिल्यांदाच आपण एक्सप्लोर करतो आपल्या चॅनलवरती. आणि गर्दी खूप आहे, कायमच असते गर्दी. फक्त वाराला जरा जास्तच असते. म्हणजे बुधवार शुक्रवार रविवार जरा जास्त असते. बाकीच्या वार यायला थोडं कमी असते. बाकी हे खूप मोठं मार्केट तुम्ही बघितलं. आणि हे मेनली किलोवरचं मार्केट आहे. इथे वाटे वगैरे काय नसतं. होलसेलमध्ये तुम्हाला किलोवरची आहे. आणि सातव्या दादांनी सांगितलं की तुम्ही 2 किलो 4 किलो 5 किलो पण घेऊ शकता. आणि 5-5 किलो घ्यायला परवडतं, चांगलं आहे. 2-2, 3-3 फॅमिली आहेत असतात बघा. आम्ही तिकडे सगळ्या फॅमिली. हा बघा राया पण आहे आणि आम्ही पण आहे. असं मी मिळून घेतलं सर्व, त्यामुळे आम्हाला मस्त स्वस्त पडलेलं आहे. तर जे आम्ही घेतलं सगळे आपली गटारीची तयारी आहे. गटारी आहे. गटारीसाठी आज आपण इकडे आलो होतो. गटारीची खरेदी झालेली आहे. आणि हे मार्केट सकाळी 3 वाजता ओपन होतं. ते 10:30पर्यंत चालू असतं. पण मासे लवकर संपले तर लवकरही बंद होतं. पण 3 वाजता एक्झॅक्टली ओपन होतं. आणि डेली असतं मार्केट. फक्त सोमवारी बंद असतं, लक्षात ठेवा. आणि बघा आपली सुरमई किती ताजी आहे बघा. ही बघा एकदम कळते का तुम्हाला पीस कापताना? बघा आपली सुरमई
कटिंग होते बघा. आणि पीस बघा कसे बारीक बारीक केले ते एकदम बारीपैकी एक नंबर पातळ. हे बघा हे बघा इकडे दिसतंय तुम्हाला. हे बघा दिसतंय तुम्हाला. हे बघा आणि या लोकांनी घेतल्यात मस्तपैकी सुरमया ताज्या ताज्या या 2 मावरेवाल्या या दोघींनी. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केटचं ज्याचं प्रॉपर नाव हे आहे आणि आपण याला प्रॉपर मार्केटचं फिश मार्केट पण म्हणतो. तर प्रॉपरचा फिश मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. सगळे बिझी आहेत मासे घेण्यात.